रेल्वे प्रवाशांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे। आता लवकरच वंदे भारत वातानुकूलित स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे। किनेट रेल्वे सोल्युशन्स हे इंडो रशियन जॉईंट व्हेंचर पुढील आठवड्यामध्ये त्यांच्या पहिल्या एसी कोचच्या डिझाईनचं अनावरण करणार आहे। कोकण रेल्वे महामंडळाने रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणासह नवीन 5 प्रस्तावित रेल्वे स्थानकांचा प्रस्ताव मांडला असून यात गोव्यातील 3 स्थानकांचा समावेश आहे। गोव्यात सारझोरा, नेवरा आणि मये इथं मिळून 3 नवीन रेल्वे स्थानकं होणार आहेत। सिंधुदुर्ग ते रत्नागिरी पर्यंतच्या भागात 2 नवीन रेल्वे स्थानकं होणार आहेत। वसई विरार महापालिका क्षेत्रात 15 नोव्हेंबरपर्यंत टॅक्सी रिक्षा चालकांना मीटरवर आधारित सेवा सुरू करण्याकरता मुदत देण्यात येते आहे। या क्षेत्रात मीटरवर आधारित टॅक्सी रिक्षा सेवा 15 नोव्हेंबरपासून सुरू करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी होते। 15 मिनिटांच्या प्रवासाकरता तास ते दीड तास खर्ची पडतात, परंतु आता मुंबईकरांची ही डोकेदुखी थांबणार आहे। मुंबईत 70 किलोमीटरचे भुयारी मार्ग उभारण्याचा विचार MMRDAनं सुरू केलाय। खोकल्यावरील कोल्ड्रिप सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात ईडीनं नेसन फार्मास्युटिकल्स या औषध कंपनीशी संबंधित ठिकाणांवर कारवाई करत या कंपनीचा उत्पादन परवाना रद्द केलाय। तसंच ही कंपनी त्वरित बंद करण्याचेही आदेश दिलेत। दिवाळी आणि छठपूजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीची रेल्वे प्रशासनानं दखल घेतली असून यंदा मध्य रेल्वेकडून विक्रमी 1662 उत्सव विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत। यामध्ये 1432 गाड्या मध्य रेल्वेच्या तर उर्वरित इतर रेल्वे झोनच्या आहेत। या सगळ्या गाड्यांपैकी आतापर्यंत तब्बल 79.37% आरक्षण पूर्ण झालेलं असून बहुतेक गाड्या हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत। मेट्रोच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं मेट्रो प्रवाशांकरता व्हॉट्सॲपवरून तिकिटाची सुविधा उपलब्ध केलेली आहे। या सेवेचा लाभ घेण्याकरता प्रवाशांना स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची गरज नसून ते त्यांच्या व्हॉट्सॲप अकाउंटवरूनच थेट तिकीट खरेदी करू शकणार आहेत। मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधील प्रवाशांना आता कामावर लेटमार्क लागणार नाही। कर्जत स्टेशन आणि यार्ड रिमॉडेलिंग करून आधुनिक रूट रिले इंटरलॉकिंग सुरू केलं गेलंय। सुमारे 30 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्प अखेर 74.53 कोटी खर्चून पूर्ण करण्यात आलेला आहे। कामगारांकरता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं सदस्यांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण म्हणजे 100% रक्कम काढायला परवानगी दिलेली आहे। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। सुमारे 85,000 एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये अनुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला। राज्य सहकारी बँकेनं आपल्या कर्मचाऱ्यांना 14% दिवाळी बोनस जाहीर केलाय। कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही 10,000 रुपये दिवाळी भेट देण्यात आली, त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। EPFOच्या EPS 95 अंतर्गत असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी किमान पेन्शन मासिक 7,500 रुपये करण्याची मागणी निवृत्त कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते आहे। याकरता आंदोलनही करण्यात आलं, मात्र मागणी मान्य होत नसल्यानं तीव्र आंदोलन करू असा इशारा निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिलाय। निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी, प्रोत्साहन भत्ता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे अर्ज भरण्याच्या कामाचा मोबदला मिळत नसल्यानं राज्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे केलेल्या कामाच्या मोबदल्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्ती वेतन मिळावं याकरता अंगणवाडी सेविकांकडून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे। दिवाळीत मिठाईपेक्षा सुकामेवा भेट देण्याचा कल वाढू लागलाय। सुकामेव्यावरील वस्तू कर आणि सेवा कर कमी केल्यानं सुकामेव्याच्या दरात किलोमागे 100 रुपयांनी घट झालेली आहे। सोमवारी चांदीच्या भावात 11,000ची वाढ होऊन ती 1,80,000 रुपयांवर पोहोचली। सोन्याच्या दरात 1,700 रुपयांनी वाढ झाली आहे। सध्या सोन्याचे दर 1,24,700 रुपयांवर गेलेले आहेत। राज्यभरातील नागरी संस्था रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आणि खुल्या मॅनहोल्समुळे होणाऱ्या अपघातांची दखल गांभीर्याने घेत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी नोंदवली आहे। नागरिकांच्या मृत्यू आणि दुखापतीकरता कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याची वेळ आली आहे।
जर खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला 6 लाखांची भरपाई मिळणार आहे. देशातील किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये तब्बल 8 वर्षाच्या नीचांकीवर म्हणजेच 1.54% घसरली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये हा दर 2.07% होता, तर गेल्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये तो 5.49% होता. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. 3 दिवसांअगोदर म्हणजे शुक्रवारी मोसमी वाऱ्यांनी अहिल्यानगर अकोल्यापर्यंत माघार घेतली होती. त्यानंतर एक दिवस मोसमी वाऱ्यांचा प्रवास खोळंबला होता. पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबई जलमय होऊ नये याकरता महापालिका दरवर्षी जलवाहिन्यांची सफाई आणि देखभाल यावर कोट्यवधींचा खर्च करते. पण गेल्या 5 वर्षांमध्ये त्यात 53% वाढ झालेली आहे. दुसरीकडे तक्रारीमध्ये 40% वाढ झाली आहे. खर्चात 53% वाढ होऊनही मुंबईची तुंबई कायमचीच आहे. यंदाचं वर्ष आपण संत ज्ञानेश्वरांचं 750वं वर्ष म्हणून साजरा करतोय. यावर्षी सरकार संत ज्ञानेश्वर माऊलींवर सिनेमा साकारणार आहे. याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. भारतीय समाजाचा सौंदर्य दृष्टिकोन झपाट्यानं बदलतोय. आज पाश्चिमात्य सौंदर्याच्या प्रतिमांचं आकर्षण वाढतंय. या बदलत्या दृष्टिकोनातून तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा कॉस्मेटिक सर्जरी उद्योग उभारला गेलाय. मावळातील पवना धरणावर राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेचा जलथरार रंगला. पवना धरणामध्ये रंगलेला हा जलथरार फक्त या स्पर्धेपुरता मर्यादित नाही, तर पुढे ऑलिम्पिक आणि त्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवण्याकरताही लढाई आतापासूनच सुरू झाली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी धाराशिवमधील वाघे गव्हाण या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसमोर वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सामान्य माणसांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्तांना मदत करण्याकरता वर्धा पोलीस दल समोर आलंय. 1800 पोलिसांनी आपला 1 दिवसाचा पगार देण्याकरता पुढाकार घेतलेला आहे. राज्यभरात कापसाच्या बाजारभावात घसरणीचा कल दिसून येत असून गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 4.26% तो खाली आलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादनामध्ये 30% घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यंदा कापसाच्या लागवडीच्या क्षेत्रफळात घट होणार असून उत्पादनामध्ये 3 ते 4 लाख गाठींची घट होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर तालुक्यामध्ये धनगरवाडी परिसरामध्ये रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकरी हनुमंत शिखारे यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. यावेळी नगर संभाजीनगर महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं बघायला मिळालं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या जागा आरक्षित झाल्यानं ते यंदाच्या निवडणुकीतून बाहेर पडलेत. त्यामुळे यंदा नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांमध्ये नाराजी पसरली आहे. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आदिवासी समन्वय मंच भारत या संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. नागपूरसह 17 राज्यांमध्ये आदिवासी समन्वय मंच भारत या संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. कस्टमर केअरचा नंबर गुगलवर सर्च करणं एका व्यावसायिकाला महागात पडलाय. अज्ञात हॅकरनं व्यावसायिकाच्या खात्यातून 4.65 लाख लंपास केले. वॉशिंग मशीनसाठी दुरुस्ती करता व्यावसायिकाने कॉल केला होता. सोलापुरातील ग्रामीण स्वयंसहाय्यता महिला बचत समूहातील उत्पादित केलेल्या वस्तूंकरता प्रदर्शन आणि विक्रीसाठी उमेदनं पुढाकार घेतलाय. सोलापूर जिल्हा परिषदेकडून 2 दिवसाच्या रुक्मिणी दिवाळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांना 33 स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अवजड वाहनांमुळे हिंजवडी परिसरात होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. यामुळे आता पीएमआरडीए प्रशासनानं रहदारीच्या वेळेत या वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. हिंगोली शहराला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो, परंतु या पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनच्या एका वॉल्वमध्ये बिघाड झालाय. दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं पुढील 2 दिवस शहरात पाणी पुरवठा होणार नाहीये. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड इथल्या नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला. या मतदार यादी प्रारूप आराखड्यावर सोमवारपर्यंत 1519 आक्षेप घेतले गेले.
धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून कला केंद्रांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। दरम्यान ही कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी कला केंद्रातील महिलांनी केली आहे। शेकडो कला केंद्रांमधील महिलांनी एकत्र येत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं। जामखेड या शहरातील रेणुका कला केंद्रामध्ये घुसून तोडफोड आणि दहशत माजवणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं या कारवाईमध्ये 7 आरोपींना जेरबंद केलंय। एक गावठी कट्टा, 3 जिवंत काडतूस आणि पांढरी स्कोडा असा एकूण 6,53,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।